नरेश अरोरा यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। अरोरा यांच्याकडून अजितदादांना चुकीचे सर्व्हे दिले गेले, आमदारांना उमेदवारी मिळू नये यासाठी सर्व्हे केले गेले, अरोरांशी जुळवून घेणाऱ्यांचे चांगले रिपोर्ट गेले अशी ही माहिती त्यांनी दिलेली आहे। पवार साहेबांवर टीका करण्याची सूचना द्यायचा असाही घणाघात त्यांनी केलेला आहे। अजित पवार यांनी या सूचना मानल्या नाहीत असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीच्या जोरावर विमान कंपनी स्थापली, अरोरांनी सेकंड हँड विमान खरेदी केलं असंही मिटकरींनी म्हटलेलं आहे। अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी या संदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे, आरोप केलेले आहेत। काय म्हटले आपण एकदा पाहतोय। तर नरेश अरोरांवर हे गंभीर आरोप केलेले आहेत अमोल मिटकरी यांनी। अजितदादांच्या विमानाचा अपघात की घातपात या चर्चेतील मुख्य लक्ष नसलेला एक पात्र म्हणजे डिझाईन बॉक्सवाला गडी नरेश अरोरा। आता पुढील काळ निवडणुका नसल्यामुळे याच पक्षातील काम संपलं असलं तरी काही बाबी दादांवर जीव ओवाळणाऱ्या जनतेला माहीत असाव्यात, म्हणून हा शब्द प्रपंच। राष्ट्रवादीतील सध्या निवडून आलेल्या आमदारांना तिकीट देऊ नये म्हणून चुकीचे सर्व्हे करून यांना दादांना दिले, मात्र तेच आमदार 50,000हून अधिक मतांनी निवडून आले। डिझाईन बॉक्सच्या सर्व्हेला न जुमानता अजितदादांनी स्वतःच्या यंत्रणेनं तिकीट दिली। पक्षातील एखादा आमदार नरेश अरोरांना भेटत नाही, ओळखत नाही किंवा नमस्कार करत नाही या कारणांवरून त्या आमदारांविषयी चुकीची माहिती अजितदादांना अरोरा द्यायचा, पवार साहेबांवर टीका करावी अशा सूचना सुद्धा तो द्यायचा असाही घणाघात मिटकरींनी केलाय। तर स्वतः मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडूनच त्यांची ही भूमिका जाणून घेणार आहोत। मिटकरीजी, आपण एक ट्विट केलेलं आहे आणि या माध्यमातून तुम्ही अनेक आरोप नरेश अरोरांवर केलेले आहेत, काय नेमके हे आरोप आहेत आणि काय तुमची मागणी आहे? सुनेत्रा वहिनींचं मी मनापासून महाराष्ट्राच्या दादा प्रेमी जनतेच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी हा जो कंत्राटदार आहे ज्यांनी आमची PR सांभाळली होती त्याला घेतलं। तुम्हाला आठवत असेल म्हणजे त्याला काढल्याच्या संदर्भामध्ये मागं त्यांनी या यशाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता आणि दादांच्या खांद्यावर हात टाकला होता। त्यावेळेस मी यशाची डिझाईन राष्ट्रवादीची असा लेख छापून आणला होता आणि त्यानंतर यांनी चुकीचे सल्ले देत अजितदादांना अनेक आमदारांच्या विरुद्ध यांनी कुभांड रचलं होतं। सर्व्हेमध्ये सुद्धा तो असे दाखवायचा की यांना तिकीट देऊ नका, हे इथे निवडून येणार नाही, पण अजितदादांची स्वतःची पण एक कार्यक्षम यंत्रणा होती, त्यांनी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही। आता काय झालं की काल याचं कंत्राट संपलंय, आता पुढे काही निवडणुका नाहीत, हा जाणार दिल्लीला सुखरूप, याच्या विश्वास हरियाणाला वगैरे राहणार। पण अजितदादांच्या विमान अपघातामधला मी मागेही म्हणतो आताही म्हणतो, हे माझं वैयक्तिक मत आहे, अर्थातच हे वैयक्तिक मत आहे की दादांच्या विमानाचा अपघात 28 जानेवारीला जो झाला त्यावेळेस अरोरा दिल्लीत बसलेला होता। अरोरा स्वतः स्पेशल विमानाने इथे आलाय, कुठे? बारामतीला। त्याच्यानंतर तो त्या स्कोप मधून बाहेरच आहे। म्हणजे जर आम्हाला अजितदादांच्या विमानाचा अपघात होता की घातपात होता ह्याकडे जर बारकाईनं लक्ष दिलं तर आम्हाला या सगळ्यामध्ये पोलिसांनी नरेश अरोराचे CDR तपासले पाहिजे। सेकंड हँड विमान त्यांनी कशा पद्धतीने घेतलं होतं, अजितदादांच्या संदर्भामध्ये अनेक आमदारांच्या संदर्भात अजितदादांना तो कशा चुकीच्या माहिती देत होता। इतकंच नाही, पवार साहेबांवर तुम्ही टीका केली पाहिजे असे पण सल्ले देण्याचं आमच्या त्यांनी कानावर आलं होतं। पण दादा स्पष्ट वक्ते होते, दादांनी आदरणीय साहेबांवर कधीही टीका केली नाही। दादांनी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका स्वतःच्या हातात घेतल्या होत्या आणि विधानसभेच्या वेळेस सुद्धा दादांनी एकट्याने 41 आमदार निवडून आणले होते। यात काडीचा संबंध या PR एजन्सीचा नव्हता ना, ह्या काय करायचं वॉकी टॉकी घेऊन याची 10-12 लोक फिरवायचं आणि फक्त गुलाबी जॅकेट तेवढं दादाला घालायला लावलंय, बाकी सर्व श्रेय हे दादांचं होतं, राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांचं होतं। त्यामुळे यांनी सेकंड हँड विमान खरेदी केल्याची माहिती जर खोटी असेल तर त्यांनी मीडियासमोर येऊन ते सगळं सांगितलं पाहिजे। मागं पुण्यात सुद्धा त्याच्या ऑफिसवर जे काही रेड पडली होती तो त्याचाच स्टंट होता असं पण आम्हाला कळतंय। त्याच्यामुळे अशी एजन्सी राष्ट्रवादीला उपदेश देण्याकरता कोणी हायर केली, कोणी त्याचं पाठराखण केलं, दादांच्या विमान अपघाताच्या वेळी हा अरोरा कुठे होता, आणि ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आल्या पाहिजे, महाराष्ट्राला या गोष्टी कळल्या पाहिजे म्हणून ते ट्विट केलंय। कारण अजितदादांनी याचा अजितदादांच्या पक्षाला कवडीचा फायदा झाला नाही। अजितदादा स्वयंभू होते,
आम्ही नेहमी दादांना म्हणायचो की दादा तुम्ही स्वयंभू आहात, म्हणून मी काही प्रश्न त्याला विचारलेत. महाराष्ट्राच्या समोर ते उत्तर अनुत्तरित राहू नये. यांनी बॅग पॅक करून हा कधीही जाऊ शकतो आणि हा गेला म्हणजे याचा विषय संपला असं होणार नाही. शेवटी हा महाराष्ट्र आहे, हा हरियाणा किंवा पंजाब नाही आहे. अगदी, त्यामुळे आपली भूमिका आहे या संदर्भात. आता काय नेमकी तुम्ही मागणी केलेली आहे त्याची दखल घेतली जाते का? कंत्राट तर संपलेला आहे, मात्र येत्या काळात इतर जे नेते आहेत ते निवडणुका आल्यानंतर त्याला कंत्राट देण्यासाठी पुढाकार घेतात का, आणि त्याही तुमची काय भूमिका असते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद अमोल मिटकरी जी आपण दिलेली आहे या प्रतिक्रियेसाठी. तर अमोल मिटकरी यांनी अरोरांवर आरोप केलेले आहेत. आमदारांना उमेदवारी मिळू नये यासाठी अरोरांनी सर्व्हे दिलेले होते. जे त्यांच्याशी जुळवून घेत होते त्यांचे चांगले रिपोर्ट दिले, मात्र जे त्यांच्याशी जुळवून घेत नव्हते, त्यांना नमस्कार करत नव्हते, त्यांच्याशी बोलत नव्हते, त्यांना भेटत नव्हते, त्यांचे मात्र वाईट रिपोर्ट अरोरांनी अजित पवारांना दिलेले होते, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केलेला आहे. राष्ट्रवादीच्या जोरावरच विमान कंपनी स्थापली असाही आरोप त्यांनी केला आहे.